माजी सभापती कल्याण डोंबिवली तसेच आपण तर सुनील पवार खिडकाळी सर्वांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा देखील पार पडला। नाही आपण तर संगूबाई गोपाल पाटील तसेच अनंत शेठ वजे मनपाडा यांच्या हस्ते आपण तर उद्घाटन देखील म्हणजे चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू सलामीची जोडी कोण जाते पाहायचं मैदानात। चला सौरभ आपला 12 खेळाडू लगेच पाठवून द्या। नाही चला लवकर फास्ट नाही विनोद पाटील आपण तर सूचना करतोय खेळाडूंनी पण जरा सहकार्य करा। नाही तर काही खेळाडू आता बघा आपल्याला लगेच सांगतात की बाळू पाटील थांबा। आमचं नाही मित्रांनो काही आम्हाला सांगितलं संध्याकाळ सकाळपर्यंत कॉमेंट्री करायची आम्ही तेव्हावर करू पण फक्त मॅचेस ते वेळेत झाले पाहिजे एवढं चांगलं आयोजन बघा ना प्रकाश किती चांगला दिसतोय। सलामीची जोडी आली मैदानात। चला एक कोणतरी दोन्ही संघाचे 12 खेळाडू काटाईचा 12 खेळाडू आलेत नारुलीचा 12 खेळाडू नारिलीचं कोण नितीन गावन देखील नितीन गावने आम्हाला सांगितलं की बाळू पाटील चला आम्ही आलोच आणि आले पूर्णपणे स्पर्धेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। त्यांनी देखील आम्हाला दुपारी लगेच कॉल केला की बाळू पाटील तुम्हाला द्यायचं आहे समर्पण कराल। चला सामना सुरू करायचा आहे बरोबर आपण 7 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत। आदित्य चला आदित्य तुम्हाला सलामीला जायचं आहे पण आता कितव्या क्रमांकावर जातात पाहायचं। सलामीची जोडी तर मैदानात दाखल झाली। चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे 2 रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे 15 सेकंदात तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे फॅक्टर्स आणि रन आउट साठी। 12वा खेळाडू असणं फार गरजेचं आहे। नारिलचं कॅप्टन जरा पण लक्ष द्या अजकांच्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। नाही कधी कधी भाविश काय होतं खेळाडूंचा गैरसमज समालोचक का सांगतात आम्ही नाही सांगत मित्रांनो आम्हाला सूचना करायला सांगतात अजक त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। जे प्रेक्षक होते उपस्थित त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि संपूर्ण आपण तर उंबारली 40+ रेग्युलर खेळाडू आणि ग्रामस्थांना आम्ही धन्यवाद देऊ कारण त्यांच्या ह्या प्रयत्नातून पहिल्यांदा स्पर्धा नाईटची आयोजित करतात आणि ती आता यशस्वी आपण कशा प्रकारे करायचं याचं कालच्या दिवसाला आपण खूप चांगली मेहनत केली आज देखील त्यांचा तेच प्रयत्न असणार आहेत। सलामीची जोडी आपण मैदानात पोहोचताय डावखुरा बॅटर सलामीला आलाय नयन पाटील आलाय त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर रामकृष्ण पाटील संगनायक आलाय आदित्य नायाला आपण सलामीला नेहमी आम्ही आदित्यला पाहिलं आदित्य पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग नयन पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो कारण नयनच्या जोडीला दुसरा आपण खेळाडू आला म्हणजे संगनायक गोलंदाजी मार्ग आयोजकांच्या भूमिकेत यस गेम प्ले 7 वाजल्यात अलचन पाटील आशिष पाटील ग्रामस्थ मंडळ रेग्युलर क्रिकेट 40+ क्रिकेट ओ पहिला चेंडू फुल टॉस होता ड्राइव्ह करायचा होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते। एसटी रक्षक विशाल चौधरी आपलं काम पूर्ण करतोय डॉट चेंडूची समाप्ती गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं करण आपण राईट आर्म राऊंड मार चांगला चेंडू खोदून काढला ड्राइव्ह केलाय फटका चांगला यावेळेला कव्हर आणि मिडऑफला बीट करून चेंडू वेगाने चाललाय सीमारेषेकडे थोडं थांबला चेंडू पण नंतर मात्र सीमारेषा देखील आपण गाठतो। यावेळेला प्रसाद सरांचा इशारा येतोय आपण सुपर संडे मधला सुपर चौकार येतो।
नेहमी सलामीला येतो पण आज तिसऱ्या क्रमांकावरती आला आदित्य गोरपे. काय जबरदस्त बॅटिंग करतो आज. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. वाईट कार्ड एंट्री मिळाली या संघाला. करणला यश मिळालं बघा. चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर खूप चांगला दिला. मिड विकेट खूप चांगला झेल घेतला. करण गोलंदाजी मार्क स्ट्राइकला. आदित्य गोरपेकर ऑन साइडला शॉट पॉइंट लेग शॉट लेग एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला शॉट मिड विकेटला पाहू शकता. लॉंग ऑन क्षेत्ररक्षण हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड फटका चांगला या वेळेला मिड विकेटला जोपर्यंत शॉट विकेटला चेंडू फीड होईल एक धाव कंप्लीट केली. आदित्यने खातं उघडले. संघाची धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. या वेळेला प्रथम बॅटिंग करतो नाणेफेक गमावल्यानंतर गावदेवी नारिवली संघ स्ट्राइक केला. संघ नायक आपण पाहू शकता. या वेळेला रामकृष्ण आपण पाहू शकता. कालच्या दिवसात जर विचार केला तर सुपर 4 साठी आपण क्वालिफाय ठरला तर म्हणजे गावदेवी वसार संघ. करण गोलंदाजी मार्क खोनीगाव एंड करून स्ट्राइकला संघ नाही. ऑफ साइडला शॉट टर्नमॅन पॉइंट हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड फटका सुरेख एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला बीट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार दणदणीत चौकार. संघ नायकाने देखील एक चांगला फटका खेळला. और पिच मिळाला. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह बघा ऑफ ड्राइव्हचा फटका बघायला मिळाला. या वेळेला चौकाराने खातं उघडलं. करण पडला गोलंदाजी मार्क ऑन साइडला टर्न केलाय. स्पार्क द विकेटच्या मध्ये चेंडू चालला. स्क्वेअर लेग रीजन मध्ये 89% पाठला करत चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा कंप्लीट होतात पाहिजे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन खूप चांगले आहे. एकचं रूपांतर 2 मध्ये केले. दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. गावदेवी नारिवली संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद झालाय पण तरी देखील रामकृष्णाने सुरुवात चांगली केली. त्याच्या बॅट बघून देखील आपण नंतर 2 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या. आदित्यने 1 धावेने खातं उघडले. पूर्णत्याबद्दल धन्यवाद देऊ. काटाई संघाला करणला धन्यवाद देऊ. तरी 2 चौकार आले असतील. सीमेरेषेवर चेंडू गेला पण तरी देखील बघा किती चांगला क्रिकेट खेळत आहे. वेळ वाचवा. एक मिनिट ना कधी तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. शेवटच्या मॅच जेव्हा असतात ना दुसऱ्या टप्प्यात तेव्हा मात्र ही मिनिटं फार महत्त्वाचं असतात. गोलंदाजी मार्क कोण होतो पाचच्या अक्षय संदीप पुटाणे सारखा खेळाडू नाहीये. कदाचित दुखापतग्रस्त आहे. अक्षय पाटील आला गोलंदाजी मार्ग स्ट्राइकरला. आदित्य गोरपेकर अतिशय चांगला ऑन साइडला शॉट पॉइंट लेग शॉट लेग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण ऑफ साइडला शॉट टर्नमॅन पॉइंट कव्हर्स मिड ऑफ हो बॅटची अतिकडे घेऊन चेंडू मागे सरकला. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण शॉट टर्नमॅनला राहुल चौधरी डाऊपुरा बॅटर बघा. त्याला माहिती की धाव मिळणार नाही. काही करत नाहीये. रोहित पाटील नाहीये. संदीप पोटाणे नाहीये. राज नाहीये. आदित्य गोलंदाजी हा चांगला चेंडू ड्राइव्ह केला. या वेळेला फुलटॉस चेंडू होता. आदित्य गोरपेकरने मात्र रिस्क घेतली नाही कारण पहिला विकेट गेलाय. त्याला माहिती इथून प्लेसमेंट केली तरी खेळाडू मात्र आपण 30 सर्कलच्या बाहेर आहे. त्याचा फायदा मिळेल आपल्याला आणि पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 10 संख्या फलकात 13 धावा आपण पाहू शकता. अक्षय गोलंदाजी नाही. अक्षय देखील चांगला गोलंदाजी संघाचा. अक्षय उंबारली गाव करू शकता. आदित्य गोरपेकरला आपण पाहू शकता. दुसऱ्या ओ डाऊन दी ग्राउंड चांगला फटका. या वेळेला चेंडू चला ग्राउंडवर या वेळेला यमन क्षेत्ररक्षकाला आहे. स्पीड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रामकृष्णाला धन्यवाद देईल. बघा आखो मी इशारा केला आणि ते 1 होती ते 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. फक्त तुम्हाला समजदारीने क्रिकेट खेळायचा. इशारा करायचा नाही. जिथे 1 तिथे 2 करायचं. संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. एक बॅटर बाद. गावदेवी नारिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 15 धावा. अक्षय राऊंड देखील मार्ग स्ट्राइक. आदित्य ऑन साइडला स्वीप केलाय. झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच. खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला. बॅटर करण आहे.
सापाड विपक्ष नावाली संदेश येतो संदेश गोष्टी अजून एक चांगला असला खेळाडू संदेशला एक काम करावं लागणार की आपण पहिले तर रामकृष्ण बरोबर भागीदारी करावी लागणार कारण पार्टनरशिप फार महत्त्वाची असते कैलासला देखील आपण पाहू शकतो कैलास मुकादम बऱ्याच दिवसानंतर संघामध्ये दिसतोय एक अतिशय खेळाडू सापाड 40+ नावाली 40+ त्यानंतर रेग्युलरची मॅच टॉर्ली पक्ष अडिवली हेडिट 40+ काटे 40+ अक्षय शॉट ऑफ द चेंडू पाठवून दिलाय चेंडूला लॉंग लेग सीमारेषा पार षटकार आपण बघितलं बाद झाल्यानंतर संदेश आला आणि शॉट ऑफ लेगचा चेंडू हुक केला त्याला पाठवून दिला लॉंग लेग सीमारेषा पार पुरेपूर फायदा घेतला काय कॅमेरा वर ओम साई एमटीसीचं कौतुक करेल रोशन आणि त्याच्या सहकार्यांचं कौतुक करू प्लेट वेट क्वालिटी अक्षय पुढे गोलंदाजी स्ट्राइक केला संदेश कोरपेकरला पाठवतो पहिला चांगला फटका यावेळेला डाऊन दी ग्राउंड मिड ऑफ बीट केलाय डीप बंद क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय दोन धावा इथून कंप्लीट केल्या त्या गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगलं क्रिकेट खेळतो संदेश संख्या धावा करते आपण पाहू शकता दोन बॅटर पार 23 धावा संदेश देखील आपण बघितलं दोन चेंडू मध्ये 8 धावा केल्या चांगली सुरुवात दिली करून जरी बाद झाले दोन बॅटर असतील आपण पहिले तर यावेळेला नयन बाद झाले आदित्य बाद झालाय पण आता हे दोन बॅटरला चांगली कामगिरी करतात खास करून रामकृष्ण आणि आपण संदेश कोरपेकर प्रचंड गुणवत्ता दोन षटकांसाठी 9 म्हणजे या षटकासाठी 5 मिनिटं आपण गेले चला एकत्र येऊ नका नेक्स्ट मॅच 40+ ची मॅच असणार आहे सापाड 40+ विपक्ष नावाली 40+ आणि 40+ च्या आपण तर मारत मॅच साठी संजय पवार यांच्याकडून 2 किलो चना क्या बात आहे अगळे वेळ पारितोषिक उपयोगी वस्तू आज सुपर संडे हळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढेल बघा बाईक कोणी घेऊन नका येऊ आम्ही मागाची सूचना केल्या की एकदा तुम्ही इथून घेऊन गेलात की नंतर मॅच संपल्यानंतर तुम्हाला घेऊन येता येते 75 गोलंदाजी मार्क होतो P1 P2 संपले P1 मध्ये धावाल्या भावेश आम्हाला सांगतायत की तब्बल 11 धावा या दरम्यान तुम्ही पाहतायत काटाईचे किरण दादा चौधरी यांचं आगमन झालं त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत ओटू बरोबर फटका खूप चांगला मिड ऑफ वरून लॉंग ऑफला चेंडू गेला एकच करण वरती मोठी जबाबदारी असते संघ नायक आज 2 षटक फेकायचे प्रमुख 3 खेळाडू नाहीयेत आपण तर राज पाटील नाहीये संदीप फुटाणे नाहीये रोहित पाटील नाहीये करण गोलंदाजी मार्क स्ट्राइक केला आपण पाहू शकता या बेला संदेश ओ फटका चांगला ड्राइव्ह केला या बेला आपला क्षेत्ररक्षक आहे काय सहजतेने क्रिकेट खेळतो बघा संदेश गोरपेकर त्याला मध्ये सिंगल डबल घेऊन एक भागीदारी चांगली करणं फार गरजेचं आहे धावा त्याला दाखल करते आपण पाहू शकता या बेला भावेश पाटील आम्हाला माहिती आहे खूप चांगली माहिती आहे 25 धावा दाखल करती लागल्या करण पुणे गोलंदाजी मार्क करतात त्यांना माहिती आहे करणचा स्पेल संपेल 2 फ्रेश गोलंदाज असणारे बॅटम ओर देखील मारा करतोय ओ चांगला चेंडू होता यावेळेला पायचीत स्ट्रॉंग अपील होतंय पंचांचा बोट आकाशाकडे ज्यासाठी करण आला होता त्याला माहिती ब्रेक थ्रो मिळून द्यायचा आणि तो ब्रेक थ्रो मिळून दिले रामकृष्ण इथं बाद होतोय नंतर 40+ ची आपण नंतर मॅच होणार आहे सापाड 40+ आणि नावाली 40+ चे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय सापाडचे देखील खेळाडू आलेत योगेश पाटील देखील येतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत संपूर्ण आपण तर ग्रामस्थांना धन्यवाद देऊ रेग्युलरच्या खेळाडूंना धन्यवाद देऊ लालचंद पाटील असतील सुखदेव पाटील असतील प्रमुख अजयच्या भूमिकेत आज आपण तर एक गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित आपण तर स्वर्गीय गोपाल बुदाजी पाटील व स्वर्गीय आपण तर गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 20-25 दमदार आयोजन प्राप्त आहे सौरभ येतात सौरभ भोईर येतात हे कुठेतरी मी तर म्हणेल ना घाई केली कुठेतरी रामकृष्ण निकर का विकेटवरती थांबणं फार गरजेचं कारण यानंतर आपण तो 2 फ्रेश गोलंदाज असणार त्यांच्यावरती हल्ला तुम्हाला करता आला असतं तसं काही नाही काटाई संघ बघा काय जबरदस्त खेळ करतो मैदानावर करणला माहिती आहे ना माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे आज माझ्याकडे 3 माझे प्रमुख खेळाडू नाही आहेत
तिन्ही अष्टपैलू खेळाडू नाही आहेत. तर मला ह्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी, खास करून माझ्याकडून चांगली कामगिरी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर करणला आपण पाहू शकता. राईट आर्म राऊंड देकडे मारा करतो. स्ट्रायकला सौरभला आपण पाहू शकता. सौरभ काय करतो पाहिजे. आडव्या बॅटने खेळायचं होतं यावेळेला. गुडघा टेकून यावेळेला स्कोअर लेग रिझनमधनं चेंडूला काढायचं होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही कुठेतरी मी तर म्हणेला फटका खेळायचा नंतर कारण सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायचे. संदेशला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. कारण पुणे त्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचं 30 षटक गणतोय खोनीगाव एंडकडून. चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला. इथे विकेटची शक्यता होती. बघा धाव मिळाली असती. मानस होतं, धाडस नव्हतं. कारण काय 3 गडी बाजूला. करणचं कौतुक कर किती वेगाने आला बघा ना फॉलो थ्रो मध्ये. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. आणि आपण विचार केला तर त्याने 1.5 चेंडूमध्ये 13 धावले. 2 बॅटर बाद केले. त्याचं काम त्याने पूर्ण केलंय. संघनायकाची भूमिका आहे काय हे त्याने दाखवलंय मैदानावर. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता करण पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये. मैदानावर आपण अंडरग्राऊंड 4 जागीमध्ये आपण तर पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. फटका खेचला यावेळेला आपण डाऊन डी ग्राउंड विकेट चेंडूचं वेगाने चालला. 1 धाव कंप्लीट केली आहे. गुड थ्रो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. अमित आहेत तिथे डीपमधनं. षटक संपल्यात आपण तर तब्बल 3 बॅटर बाद झाले. 26 धावा आपण पाहू शकता. धावफलकाती 27 धावा आल्या आहेत. चला 40+ कॅप्टन यायचे आहेत. 40+ कॅप्टन पंडित दादा भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. राजू दादा सुद्धा येतात आमचे. काल पंडित भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्षी स्वागत. तसे आमचे काटेचे किरण दादा चौधरी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले, तसेच काटेचे प्रमोद पाटील यांना विनंती आपण या दादा आपले हार्दिक स्वागत. राहुल स्कोर 1 मिनिट. 27 धावा झाले. 27 3 बॅटर बाद. नाही नवनाथ साळुंके आमची काही म्हणणं नसतं. आयोजकांनी सांगितले सूचना करा म्हणून आम्ही सूचना केल्या. नाही 26 कारण मॉनिटरवर 27 दाखवत होते. चालेल 26 धावा आहेत. 1 धाव एक्स्ट्रा ऍड केली होती. 26 धावा. चांगली गोलंदाजी केली आपण. तर करणचा स्पेल संपलाय. जर त्याने विचार केला तर 2 षटकामध्ये 700 सर्जने 14 धावा दिल्या. 2 बॅटर बाद केले आहेत. खेळाडू जलपान करतायत. नेक्स्ट मॅच 40+ देखील असणार आहे. आता एक चांगली संकल्पना आपण बघितली तर नाईट जेव्हा स्पर्धा 40+ संघ देखील खेळत आहेत. हे 2 यस नितीन नाही याच काटे संघाने जबरदस्त खेळ केला होता. श्रद्धांजली चषक नारिवलीची स्पर्धा आपण पाहतोय 2020. आपण पाहिलं तर कुलदेवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आपण पाहतोय जयेंद्र शेठ पाटील साहेबांची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं होतं. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांनी. हेच खेळाडू आपल्याला त्याही टीममध्ये पाहायला मिळालं होतं. यंगस्टरचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. राहुल चौधरी सातत्याने या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय. करणला तुम्ही पाहतायत, विशाल चौधरीला तुम्ही पाहतायत. विशाल चौधरीने जबरदस्त बॅटिंग केली होती. आज अक्षय पाटील सुद्धा इन ॲक्शनमध्ये. त्यामुळे यंगस्टर सध्या चांगली कामगिरी करतात. त्यामुळे हाच संघ पुन्हा आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या. नावाली 40+ आणि सापाड 40+. नक्कीच नितीन. यंगस्टरवर जबाबदारी ती जबाबदारी त्यांनी स्वीकारावी लागणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला संदीप फुटाणे आपण तर रोहित राज मॅच जिंकून देणं तुमची जबाबदारी. संघामध्ये तुम्हाला स्थान मिळाले. याच दरम्यान दीपेश फुटाणे यांचे आगमन झाले. त्यांनी विनंती असेल या वेळेस दीपेशजी फुटाणे आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ओटू बाळू पाटील. प्रथम पाटील आलाय. यंगस्टर आपल्याला बघायला मिळत आहे उंबारली गाव एंडकडून. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला ज्याने आपण तर 1 धावेने खातं उघडलंय. सौरभला आपण पाहू शकता. प्रथम तर सौरभ ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. 1 धाव इथे कंप्लीट केलं. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित. सौरभ बघा ज्याला डेंजर एंडला पोचायचं तो मात्र संत गतीने धावतोय. कारण बॅट ग्राउंडिंग करणं फार गरजेचं आहे. 27 धावा धावफलकाती लागल्या. संदेश गोरपेकर खेळपट्टीवर बाई जमेची बाजू आहे. नारिवली आपण तर कवदे नारिवली संघासाठी रेग्युलर संघासाठी भावेश पाटीलला देखील आपण पाहू शकता. प्रचंड मेहनत करावी लागणार त्या 4 दिवस आपण तर 5 दिवसामध्ये. प्रथम पाटील राईट आर्म ओव्हर द कडे मारत होतं.
हो, चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. संत गतीने थोडासा चेंडू टाकला तर फिंगर रोल केले होते. या वेळेला जी गती पाहिजे ती गती मिळाली नाहीये. लेदरची खेळपट्टी आपण पाहू शकता. लेदरची खेळपट्टी आणि याच्यावरती जेव्हा जेव्हा तुम्ही चेंडूला गती कमी कराल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला फायदा पडतो. प्रथम फुल ओव्हर फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केलाय. वाईट स्ट्रॉंग असे तशा वेगाने येतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड थ्रो. फेकी खूप अचूक आली आहे. बघा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. खरं तुमच्याकडे जर आपण टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर करायचा आहे तुम्हाला. दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला बघायला मिळेल. बॅटर सुरक्षित पोचला आहे की नाही. नॉट आउट आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. फेकी खूप चांगली पण थोडीशी उंचावरून फेकी आली. ऑन द स्टंप म्हणजे बुलेट आपण तर ज्याला आपण पॅरल थ्रो बोलतो तो यायला पाहिजे होता. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 29 धावा. 14 षटक प्रगतीपथावर. प्रथम चांगली गोलंदाजी करतोय. नाही इथून संदेश गोरपेकरला आता हवा यायला करायला लागणार. 50+ धावा करायच्या असतील तर. प्रथम राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतोय. उडवलाय, उंच गेलाय, टोला चेंडू लागलाय. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय आणि चेंडू चाललाय या बेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. संदेश गोरपेकरला माहिती आहे मी थांबलो तर इथून 50+ धावा होतील. धावा दिले धावफल करती 35 धावा. प्रथम पुण्याला गोलंदाजी मार्कवर संदेश गोरपेकर संकट मोचकाची भूमिका बजावतो मैदानावर. पुण्याचा फटका चांगला क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला. या वेळेला चेंडू वेगाने झाला डीपमध्ये. डीपमधनं क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतोय विनोद पाटीलचा विचार केला. संदेशचा मोठे फटके देखील मारतोय. सिंगल डबल देखील तो घेतोय. धाव फलक त्याने हलता ठेवलाय. धावसंख्या धावफलक आपण 37 पाहू शकता. 7 चेंडू 19 धावांचे खेळी करत 2 षटकार. प्रथम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. 4थ्या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ऊर्ध्वकडे मारक होतोय. हो हवेमध्ये चेंडू या वेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतो. जोपर्यंत चेंडू फीड होईल त्या सर्कलच्या बाहेर आपण थोडासा चेंडू जोपर्यंत फीड होईल. 2 धावा मिळतात संदेशला. 2 धावा मिळतात आपण तर नारिवली संघाला धावसंख्या धावफलकात 39 या षटकामध्ये प्रथमच्या धावाला तब्बल आपण जर विचार केला 13 धावाल्यात. विकेट त्याला मिळालं नाहीये. संदेश गोरपेकरचा कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग करतोय. अंतिम षटकात आहे. अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतोय संदेश आणि सौरभ ही जोडी आपण पाहू शकता. धावा झाल्या तब्बल विचार केला तर 39 म्हणजे इथून आता या 2 बॅटरांचा प्रयत्न असणार आहे. कमीत कमी 10 ते 12 धावा करायच्या. 50+ धावा करायच्या. एक चांगलं लक्ष कर. नारिवली संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. आज 12वा खेळाडू देखील सांगितलं मग अशी की बाळूपटीलाच खेळाडू कमी आहेत नाही येणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला गावाचा ग्रुप असतो क्रिकेटचा ग्रुप असतो त्याच्यावरती मेसेज टाकला जातो त्या माध्यमातून तुम्ही लगेच एकत्र येऊन त्या ग्रुपमध्ये रिप्लाय देणं फार गरजेचं असतं. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं काटाई संघाच्या माध्यमातून. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई संघ. अमित पाटील येतोय अंतिम षटक घेऊन. आज आपण आता स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्री पहिली मॅच रेग्युलरची आपण पाहू शकता. गावदेवी नारिवली विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई. त्यानंतर 40+ ची मॅच सापाट 40+ विपक्ष नामाली 40+. त्यानंतर रेग्युलरची मॅच असेल दॉर्ली विपक्ष अडिवली. त्यानंतर हेडूटने 40+ विपक्ष काटे 40+. त्यानंतर 5वी मॅच पडले विपक्ष खंबालपडा. त्यानंतर 7वी मॅच पहिल्या फेरीतील दिवा विपक्ष शिरडोन. अमित पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एकडून स्ट्राईक केला सौरभला आपण पाहू शकता. हे 2 बॅटरांनी तर चांगली भागीदारी केली. उडवलाय चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे का पाहायचं का. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा या बेला. प्रसाद शस्त्रबुद्धीचे दोन्ही हात आकाशामान म्हणजे षटकार.
सौरभला माहिती आहे आता इथून आक्रमण करणं फार गरजेचं आहे आणि पार्टनरशिप चांगली होताना दिसते. आपण बघितलं तर पार्टनरशिप झाली आम्हाला यावेळेला भावेश सांगतात तब्बल 11 चेंडू मध्ये 20 धावांची भागीदारी. अमित पुन्हा गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. पुन्हा एकदा उडवला आडव्या बॅटने खेचलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. आता टायमिंग चांगलं झालं नव्हतं नितीन कारण का जी ताकद पाहिजे तिची टायमिंग पाहिजे तो झालं नव्हतं आणि अखेरकार अमितला यश मिळालं. सौरभला मैदान सोडावं लागतं. चौथा गाडी बाद होतोय. नवीन बॅटर तर यावेळेला आपण पाहू शकता करण फुलोरे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. करण फुलोरे करणला आता काम करावं लागणार आहे की एक धाव घेऊन संदेश घोरपेकरला पण अमित चांगली गोलंदाजी करतो. षटकार आल्यानंतर थोडंसं गती मध्ये आपण टप्प्यामध्ये बदल केला आणि थोडंसं ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करत तिथून मात्र इन्व्हाइट केलं मोठा फटका खेचण्यासाठी. खूप चांगला झेल घेतला करणने बडीश लॉंगरला. कारण करण प्रमुख खेळाडू आहे. करण दुहेरी भूमिका त्याला आज करायची. गोलंदाजी चांगली केली. आता क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. नंतर तिहेरी भूमिकेत त्याला बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहेत. अमित गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकातील अजून एक आपण बघितला विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. खोनीगाव एंडकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता करण. लॉफ केलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. चेंडू चालला यावेळेला वाईडिश लॉंग गॉन सी मार्शा बार. षटकार. तर दुसरा बॅटर आहे नारिवलीचा. कारण संदेश गोरपेकर आणि षटकाराने करण फुलोरे आल्या आल्या बघा बॅट पकडण्याची एक वेगळी शैली आहे. सुरुवात दमदार केली. 51 कंप्लीट टाय होऊन जाते गावदेवी नारिवली संघासाठी. कारण संघ अडचणीत असताना मात्र संदेश आणि करणने केलेली चांगली भागीदारी. आता इथून षटकार आलाय. अमित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस केलाय संदेश. ते सांगतो षटकार आल्यानंतर सिंगल काढायची होती. डॉट नकोय. डॉट चेंडू इथं महत्वाचा नाहीये. आपण तर धाव फार महत्वाची. डॉट चेंडू दबाव वाढवेल. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 51 झाले आहेत. काय करतो पाहिजे आता करण फुलोरे. अमित राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. अंतिम षटकार पुढचा चेंडू. पुणे डाऊन साईडला टर्न केला. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू शॉट पॉईंटला जोपर्यंत फील्ड एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकता या बेलला 52 धावा. संदेश घोरपेकर काय बॅटिंग केले. लाजवाब बॅटिंग केली त्याने. तब्बल आपल्या संघासाठी 21 धावा कुठल्या आहेत 8 चेंडूमध्ये. जबरदस्त बॅटिंग. संघ जेव्हा अडचणीत येतात तेव्हा तो मैदानात आला आणि तिथून दबाव खाली आपण तर न बॅटिंग करता दबाव झुगारला आणि खूप आक्रमक बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. अंतिम चेंडू 75. चला सापाडचे कॅप्टन याचे. सापाड 40 प्लेचे कॅप्टन नावालीचे कॅप्टन आलेत. नावाली 40 प्लेचे. अंतिम चेंडू. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड यावेळेला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू चाललाय. लॉंग ऑन शतशक येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे सरकते. धावा झाल्या 54. 55 धावांचं लक्ष. एक चांगली धावसंख्या उभारली इथं मित्र म्हणेल. चला नावालीचे कॅप्टन याचे. सापाड 40 प्लेचे कॅप्टन असे करे. पहिली मॅच रेग्युलरची झाली नंतर 40 प्लेचे असणार आहे. बघा दृश्य आपण पाहू शकता. किती चांगलं दृश्य बघायला मिळतंय. बाजूला मोठ्या मोठ्या सिटी. पालावा सिटी आहे. माडाची सिटी आहे. चला सापाडचे कॅप्टन या. वेळ आपल्याकडे कमी. 9 मॅचचं शेड्यूल आपल्याला करायचं आहे. पंडित बोरी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. नावालीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. जय गणेश विष्णू स्फोट नावाली. आचार्य 11 नावाली आपण पाहतो. जय गणेश विष्णू स्फोट आचार्य 11 नावाली संघाने सापाड स्पोर्टी प्लस. चला या लवकर. सापाडचे कॅप्टन या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे लक्षात घ्या. मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे आपण लगेच टॉससाठी या. 5 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 5 षटकांचे पाहायला मिळतील. 16 संघ 40 प्लस फॉर्मॅटचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 32 रेग्युलरचे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बालाजी इस्टेट आणि रुद्र इस्टेटचे आपण सर्व पाहतोय. नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा यांच्या माध्यमातून ही फॅशन प्रो बाईक आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत.
पंडित भोईर साहेबांना विनंती असेल आपण या आमचे उंबारलीचे समाजसेवक त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 40+ कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. रेग्युलरसाठी सर्व विकेट. दोन्ही संघांना शुभेच्छा. 5 ओव्हरची मॅच. पंडितांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पंडित भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आचल 11 नावाली. छापा आलेला आहे. आचल 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली संघ टॉस जिंकले. पंडित भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. नवनाथ साळुंके आमच्या सोबत आहेत. टॉस महत्त्वाचाच होता. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅट पास. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो कॅप्टन्स टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतात. मात्र तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले, नेमकं कारण काय? कारण बॅटिंग करत असताना चांगला परफॉर्मन्स देतात सर्व खेळाडू. 100% देण्याचा प्रयत्न करतात, म्हणून आम्ही बॅटिंग घेतो. आणि चेसला थोडासा दर्पण देखील येतो नाईटमध्ये, म्हणून आम्ही फलंदाजी घेतो. नवनाथ, भरपूर क्रिकेट तुम्ही खेळले आहेत. चांगले समालोचक सुद्धा आहेत, चांगले निवेदक सुद्धा आहेत, कार्यसम्राट माझे उपसरपंच सुद्धा राहिलेले आहेत. एकंदरीत पहिल्याच पर्वामध्ये उंबारली नाईट स्पर्धा आयोजित केली आहे. फ्लड लाईट आपण पाहतो 13 टावर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच पहिलं आयोजन असं वाटत नाही, जणू 4-5 वर्ष झाले असतील आयोजन असं वाटतंय. कारण आयोजन खूप सुंदर केलं आहे. आणि लाईटच्या विषयी झालं तर लाईट देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपलब्ध केली. त्याबद्दल पुन्हा एकदा मी उंबारली संघाचं मनोकर आभार मानतो. आणि चांगल्या प्रकारे आयोजन केलं, आम्हाला एंट्री भेटली त्यांचं, त्याबद्दल देखील आभार मानतो. शुभेच्छा असेल नवनाथ तुम्हाला. टॉस महत्त्वाचा होता. टॉस तुम्ही जिंकला असं, तुम्ही निर्णय काय घेतला असं? नावालीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, तुम्ही निर्णय काय घेतला असं? आम्ही पण बॅटिंगच घेणार होतो, पण टॉस हारल्यामुळे आम्हाला आता फिल्डिंग करावी लागेल. तर कमीत कमी धावत रोखण्याचा प्रयत्न करणार त्यांना. एक नावाली एक चांगला संघ आहे, त्याने नेहमीच आम्हाला पराभूत केलं आहे. जिथे पण आमचा सामना झाला आहे तिथे प्रत्येक ठिकाणी पराभूत केलं आहे. यावेळेस चांगली सामना करण्याचा प्रयत्न करू आम्ही. दादा, बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळता, सापडमध्ये सुद्धा स्पर्धेचं आयोजन केलं होतं, मात्र नाईट स्पर्धा उंबारली संघाने पहिल्यांदाच आयोजित केले. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आभार मानतो सचिन दादा आणि रवी दादा यांचं आम्हाला खेळण्याची संधी दिली. आयोजन खूपच सुंदर आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला. टॉस इथे जिंकलाय तो जय गणेश विष्णू स्पोर्ट आचल 11 नाबाली 40+ संघाने आणि कॅप्टन नवनाथ साळुंकेने सांगितलं आम्ही बॅटिंग करू. पुढच्या मॅचमध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विनोद पाटील यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या अध्याय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेव देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्सुते नारायणी नमस्सुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बापा गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि त्याचबरोबर या उंबारली गावच्या गावदेवी चरणी मी नतमस्तक होतोय व स्वागत करतोय क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धेच्या आजची ही रात्र दुसरी आणि मैदानावरती सामना पहिला सुरू. एका बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, दुसऱ्या बाजूला जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीमध्ये हा सामना आहे. 55 धावांचं लक्ष्य चेस करायचं आहे. रिक्वायर्डेड 11.00. सलामीला आपण बघतायत राहुल चौधरी, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विशाल चौधरी असे 2 फलंदाज मैदानावरती. बॉलिंग मार्क तयार तडीकडे. तो 55 चेस करायचे आहेत. गुरुदास बॉलिंग मार्क तयार त्या ठिकाणी. या संघाचा अत्यंत अनुभवी फ्रंट लाईन बॉलर ज्याने नेहमीच्या संघासाठी सलामीला गोलंदाजी केलेली आहे आणि तोच तयार होतोय. स्टॅकिंगला लेफ्ट हँडेड राहुल. पहिलाच बॉल राऊंड दी विकेट. फुल टॉस ड्राईव्ह करतात हलक्या हाताने. मिड ऑफला फील्ड त्या ठिकाणी तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता पण एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. 11ची सरासरी राखायची, स्पेशली पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा. सध्या या स्पर्धेची चर्चा सगळीकडे होताना दिसते आणि विशेष म्हणजे विद्युत प्रकाश होतात. स्पर्धा जेव्हा आयोजित केली जाते तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मैदानावरती उजेड किती आहे, प्रकाश किती आहे. पण बघा बऱ्याच ठिकाणी 8 ते 10 टॉवर आम्ही बघतो, पण इथे 13 टॉवर उभे गेलेले आहेत आणि त्याचं टेस्टिंग देखील डेमॉन्स्ट्रेशन देखील आधी करून बघितले 3-4 वेळा आणि त्याच्यानंतर उंबारली टीमने खरं तर या स्पर्धेला सुरुवात केली. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मी संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचं त्यांच्या पाठीशी असणारी सगळी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती त्यांचं मनापासून मी कौतुक करेन. फुल टॉस लॉफ केलाय. मिड विकेटच्या दिशेने गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार.
उंबरलीचे कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि नारिवलीचे संदीप गोरपेकर आणि मंथन गोरपेकर यांच्याकडनं नारिवली संघाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओटू विनोद पाटील. सुंदर फटका होता गॅपमध्ये खेळ. पॉवर प्ले सुरू आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 5 आपण बघतायत. विशाल चौधरी पहिलाच बॉल फेस केला होता आणि काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामागे. बॉलिंग मार्कवर गुरुदास पुन्हा एकदा. हो ड्राईव्ह केला. यावेळेस मिड ऑफला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग चांगलं कमबॅक गुरुदासचा. मागचा चेंडू खराब होता माहीत आहे. लेंथ थोडीशी खराब होती. त्याचा पुरेपूर फायदा विशालने घेतला. चेंडू ओव्हर पिच समोर ठेवला होता. सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. ओमसाई MTC वरती मॉडर्न टेनिस क्रिकेट अत्यंत जबरदस्त ही वाहिनी सध्या लोकप्रिय होत चाललेली आहे. हो 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 लॉंगॉनच्या दिशेने गगनचुंबी गगनभेदी आसमानी डोला षटकार. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय लालचंद श्रीपत पाटील दादांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली रेग्युलर, संपूर्ण उंबारली 40+ आणि ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील यांच्या स्मरणार्थ उंबारली स्मृती चषक 2025. काय सुंदर फटका होता. बॅटच्या अगदी समोर दिला होता. मागचा चेंडू ड्राईव्ह केला होता हलक्यात पण त्यानंतर चांगलं कमबॅक. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीने षटक सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. रिक्वायर्ड रेट जो हवा होता तो प्राप्त केला 4 चेंडूमध्ये. बघूया पुढच्या 2 बॉलमध्ये काय घडतंय. विशाल खूप जबरदस्त लयमध्ये टचमध्ये 2 बॉलमध्ये 10 केलेले आहेत. हो 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 कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये क्रिकेटचा तंत्र मंत्र दाखवणारा फटका. आणखीन एक लाजवाब विस्मयकारक फटका. चौकार. हार्दिक स्वागत. तर हा 50वा चौकार अशी माहिती आम्हाला 22 देत आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम उंबारलीचेच आहेत. अनेक स्पर्धांमध्ये स्कोरिंग करताना आपण त्यांना बघत असतो आणि इथे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. आणखीन एक यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून एक्झिक्यूट करतायत. हा देखील जाईल सीमा पार आणि जाताना देऊन किती जाईल धावा बघूया. अंपायर आमच्या दिशेने इशारा करतील. अंपायर त्याकडे विचारणा करतायत. कुठे पडलाय, आत पडलाय, बाहेर पडलाय. आणि बघा फिल्डरने सांगितलं की हा षटकार आहे आणि या षटकाराने धावसंख्या फुलते भरते वृद्धिगंत होते. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. ओव्हर द विकेट आले होते. थोडे मागे सरकले. या फटक्यासाठी जागा बनवली आणि काय ताकद, नजाकत, टायमिंग या तिन्ही गोष्टी या फटक्यामध्ये आपण बघितल्या आहेत. आणि विशाल चौधरीने तब्बल 20 धावा वैयक्तिक कुठलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 400चा स्ट्राईक रेट आहे. 55 धावा चेस करायच्या आहेत आणि त्याचा विचार न करता मैदानावरती मात्र इथून मात्र आपला नैसर्गिक खेळ करत असताना विशाल चौधरी आज काही प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहे. त्यामध्ये सँडी नाही आहे, राज नाही आहे, राजदीप नाही आहे, रोहित नाही आहे. पण इथून राहुल आणि त्या विशालने मात्र संघाचं ठिकाण नेतृत्व करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. पहिलं सत्र हँडल केलं आणि त्यानंतर बॅटिंग करताना आपण बघतायत पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. गुरुदास भोईर या संघाचा अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने आजवर नारिवली संघाला कित्येक सामने जिंकून दिले आहेत. पण त्याच गुरुदासवरती आक्रमण करण्यात आलं, त्याला टार्गेट करण्यात आलं. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला आणि 21 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. आता 34 धावा करायच्या आहेत आणि 24 चेंडूमध्ये या 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. निखिल भोईरला आणले. हा देखील अत्यंत टॅलेंटेड आहेत. पण मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जे डॅमेज झालं आहे, जी तोडफोड झाली आहे तिला कुठेतरी भरून काढावं लागेल. अन्यथा त्याच पद्धतीने बॅटिंग झाली तर काटे संघाला रोखणं फार कठीण होऊन बसेल. हो हलक्या हाताने खेळतात. गॅपमध्ये सेन्सिबल क्रिकेट. राहुलकडे टेक्निक आहे, लेदर बॉल प्लेअर आहे, त्यामुळे नेहमीच त्यांचं चांगलं तंत्र. अपील झालंय धावचीचं.
पण या ठिकाणी पंचांचा कुठलाही इशारा त्या ठिकाणी येत नाही. पंचांच्या भूमिकेत प्रसाद सहस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली पश्चिम. तर हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आणि अंतरलीचे सुभाषदादा पाटील यांचं आगमन झाले. तर या सुभाषदादा पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तो बघा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात. खरं तर बॉल आता तो निसटला त्यांच्या, तो ग्रीप करता आला नाही, त्यामुळे फलंदाज सुरक्षित पोहोचला. आणि अशा प्रकारे या 2 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 23. राहुल चौधरीला माहिती आहे या सिच्युएशनला कसं हँडल करायचे. दुसऱ्या बाजूने त्याचा साथीदार खूप चांगली बॅटिंग करतोय. विशाल चौधरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मधल्या काही काळामध्ये विशाल क्रिकेटपासून दूर होता, पण जेव्हा त्याने कमबॅक केलं तिथून मात्र विशालने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. या मॅचमध्येही तो इम्प्रेस करतोय. ओ हो हो हो, रचनात्मक कलात्मक सुंदर फटका, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. फलंदाजांना कसं रोखायचं, कसं थांबवायचं, कशी वेसण घालवायची हा प्रश्न पडलाय नारळीच्या गोलंदाजांना. हलक्या हाताने खेळतायत. कव्हरच्या दिशेने अलंग द ग्राउंड चेंडू येतोय. कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षक आदित्य गोरपेकर त्या ठिकाणी होते. केवळ 1 धाव. बघा काय जबरदस्त बॅटिंग करतायत आणि किती समंजसपणा. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीच्या बळावरती नाही तर बुद्धीवरती तुम्हाला खेळावं लागतं. धावांची बघा हे ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य. उंबारली गाव क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथले डेकोरेशन पूर्वी बघण्यासाठी कुठून लोक यायची. खरं तर भरपूर दूरवरून लोक यायचे आणि इथले कलाकार प्रचंड क्रेझी होते त्या बाबतीत. मी अशी माहिती मला मिळाली की डेकोरेशन करण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी भिंतीलाही कधी कधी या लोकांनी तोडलेले आहेत. असे अनेक उदाहरणं अशा गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. जसं येदुडणे वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहे, नवरात्रीसाठी प्रसिद्ध आहे, तसं आमचं उंबारली गाव देखील प्रचंड प्रसिद्ध आहे आणि इथलं क्रिकेट सगळ्यांनीच बघितलेलं आहे. ओहो, चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघताय. डॉट चेंडू बघायला मिळतोय बऱ्याच वेळानंतर डॉट. कारण मागचा डॉट आपण बघितला होता तो खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जो 3रा चेंडू होता आणि त्यानंतर एकही डॉट नव्हता. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा तयार निखिल भोई. धावसंख्या 28 धावफलकावरती. हो यावेळेस हवेत आहे, जाईल का बाहेर आणि हो गेला बाहेर. जाताना देऊन जाईल विशाल आणि काटे टीमला 6 धावा. द स्ट्राईक रेट. विशाल अनस्टॉपेबल. विशालला रोखणं कठीण झालंय कारण धावसंख्या आता बघा 34 वरती जाऊन पोहोचले. रिक्वायर्ड रेट 6.63. करंट रन रेट 18 आपण बघताय 5-3. हलक्या हाताने प्लेस करतात विशालला माहिती आहे सिच्युएशन हँडल कंट्रोल आहे आणि त्यामुळे इथून आता जास्त धोका पत्करण्याची गरज नाही. ही पार्टनरशिप फुलते भरते वृद्धिगंत होते. ही पार्टनरशिप कुठेतरी एक विश्वास निर्माण करते. काटही संघाच्या समर्थकांसाठी टीमसाठी. धावफलकावरती 35-20ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहे. रिक्वायर्ड रेट 6.67 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रेट राखायचा आहे. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकताना दिसतोय. नारळी संघ थोडासा आपण बघतोय बॅकफूटवरती आहे, पण इथून कमबॅक करणं नारळीसाठी सोपं काम नसेल. नारळीला इथून कमबॅक करत असेल काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. पण ज्या पद्धतीने काटेही खेळते, कुणाला विचारा प्रत्येकजण सांगेल की काटेही ही मॅच सहजतेने जिंकेल. पण हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे मित्रांनो. कधी काय होईल, कधी उलटफेर होईल हे सांगणं या खेळामध्ये फार कठीण आहे. आणि या मैदानावरती बघा 18 चेंडू 20ची गरज आहे विजयासाठी. स्पर्धेचे आयोजक आपण बघताय सुखदेव गोपाळ पाटील यांचा कटआउट आपण बघताय. त्यांच्याच वडिलांच्या स्मरणार्थ व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ या 2 व्यक्तिमत्वांना या गावातील जे खरं तर सगळ्यांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते, अत्यंत प्रसिद्ध अशी व्यक्तिमत्व होती आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन या उंबारलीच्या
आई गावदेवी क्रीडांगणावरती करण्यात आलेलं आहे. उंबारलीचं क्रीडांगण नेहमीच एक आयकॉनिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची चर्चा नेहमीच होते. हे मैदान कधीच खाली नसतं. इथे अनेक दुरून खेळाडू येतात, इथे सराव करतात, इथे मॅचेस होतात, मग त्या कॉर्पोरेट लेवलच्या असतील किंवा इतर प्रकारच्या असतील. हो, स्लोअर वन यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर रामकृष्ण संघनायकाच्या भूमिकेत. रामकृष्ण आपण कित्येक वर्षापासून बघतोय, ज्याने अनेकदा आपल्या अफाट कर्तृत्वाने संघाला विजय प्राप्त करून दिला आहे. हरकत नाही, मॅचमध्ये संघ बॅकफूटवरती जरूर आहे, पण हा संघ देखील एक तुल्यबळ संघ म्हणून आपल्या विभागातला या संघाची ओळख आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या मॅचेसमध्ये परफॉर्मन्स ढासळतो आणि क्रिकेटमध्ये हे काही नवीन नाही आहे. कट करतात, गेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील्ड, प्रचंड फास्ट चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4. गत 39 काटे संघ खेळतोय. नक्कीच जर दादा बघत असते, विनोददादा पाटील कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मनसेचे, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला, फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली आणि या दरम्यान आपण बघतायत विशालच्या या विस्फोटक विध्वंस खेळीचा अंत झाला आहे. पण विशाल बाद जरूर झाला आता, पण बाद होण्याआधी विशालने जो उपद्रव माजवला आहे त्या उपद्रवाने मात्र नारिवली संघाला पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये ढकलून दिलं आहे. आणि मैदानावरती आपण बघतायत 31 धावांची लाजवाब खेळ साकारून विशाल चौधरी परततोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नेहमीच खरं या स्पर्धेची चर्चा झाली. यंदाचं आयोजन सगळ्यांनी बघितला. जो नाईट शो आपण लाईट शो जो बघितला, खऱ्या अर्थाने तो पाकिस्तानच्या लाईट शोपेक्षा कितीतरी लाख पटीने मोठा होता. ते कंपॅरिझन आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं. यंदा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी 27,000 रुपयामध्ये जी एंट्री फी होती ती यंदा विनामूल्य देण्यात आली, म्हणजे 1 रुपयामध्ये देण्यात आली. आता 1 रुपया असं म्हणतात की काही जर 999च्या पुढे उभा राहिला तर त्याची किंमत वाढते, पण खऱ्या अर्थाने आजच्या डेटला 1 रुपयाला किती किंमत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. साधं चॉकलेट देखील येत नाही चांगल्या प्रकारचं. आम्ही नक्कीच काटेचं मनापासून आभार व्यक्त करायला हवा. मॅनेजमेंट कमिटीचा जो दिलदारपणा त्यांनी दाखवला आणि सगळ्यांनी या संकल्पनेचं कौतुक केलं, कारण गतवर्षी तशी कमिटमेंट राजूदादांनी केली होती. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं नेहमी म्हटलं जातं आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला. आणि सगळ्यांना यंदा 48 ग्रामीण संघांना आपण बघितलं विनामूल्य एंट्री, त्याचबरोबर 25-26 लाखाची भरघोस बक्षीसही देण्यात आली. 15 धावांची गरज आहे, 14 चेंडू शिल्लक आहेत. बॉल टू रन इक्वेशन जवळजवळ आहे. मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय करण आलेलं आहे. स्ट्राईकला राहुल हुक करता, चेंडू हवे झेलची शक्यता. खरं तर हलक्या हाताने खेळले होते, जर ताकद झुकून दिली असती, मोठ्या ताकदीने खेळले असते, बॅट व्यवस्थित फिरवली असती, कदाचित हा फायनल लीगच्या वरून गेला असता. रामकृष्णाला मिळतंय हे दुसरं यश. थँक्यू. बघा गावदेवी मातेचं सुंदर असं मंदिर आणि त्याच्या शेजारी शिव मंदिर देखील आहे. तर या सगळ्या देवतांची कृपादृष्टी नेहमीच उंबारली गावातील राहू दे. आणि बाजूला बघा हा तलाव, किती सुंदर दृश्य या ठिकाणी दाखवतात आम्हाला MTCच्या माध्यमातून रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम. हे चॅनल यशाची उंचच्या उंच शिखर सर करते, त्यामागचं कारण प्रामाणिकपणा, कामाच्या बाबतीत समर्पण, सातत्याने ही टीम दाखवते. त्यामुळे अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ओमसा MTC तुम्हाला टेलिकास्ट करताना दिसते. मेहनत करा, यश हमखास तुमच्या पदरी पडेल. हे मंदिर दाखवलेलं आहे. आपण बघूया मॅचकडे. 13 बॉल 15ची गरज. हा चेंडू खाली राहिला, पडल्यानंतर न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झाला मैदानावरती अमित पाटील. आणि अशा प्रकारे आपण बघताय षटक संपलेलं आहे
या ठिकाणी तिसरं ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, थोडासा आतही आला. रामकृष्णचं हे षटक चांगलं राहिलं असं आपण म्हणूया. पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या तिथून हा संघ जो बॅकफुटवरती गेला आहे बघू शकाल. आणखीन एक अँगलने आपण हे मैदान बघतायत. हे मैदान सगळ्यांना आवडतं. आपण बघतायत सुंदर हिरवळ देखील आहे आणि आउटफील्ड चांगली असली की मजा येते फिल्डरला फिल्डिंग करताना. जसं आपण निळजेचं क्रीडांगण म्हणतो ते देखील सगळ्यांना आवडतं. जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं त्यालाही आउटफील्डला आपण ग्रास बघतो. त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता फार कमी असते. आणि लाईटचा विचार केला तर काल जेव्हा यूट्यूब मी ऑन केलं, मी बघितलं काल केलं तर नितीनने मला इन्व्हाइट केलं होतं, पण काल आवाज अजिबात निघत नव्हता म्हणून नकार दिला. पण काल मी म्हटलं की लाईट जबरदस्त आहे. भरपूर स्पर्धा नाईटच्या आपण बघत असतो, पण लाईव्हवरती बघितल्यानंतर कळतं की उजेड कमी आहे आणि हे LED लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे उजेड बघा 13 टॉवर लावणारा एकमेव आयोजक मी म्हणेन या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये. आणि इतका भव्य दिव्य प्रकाश त्यांनी केलेला आहे. विद्युत प्रकाश जोतात. खरं तर डे आणि नाईटमध्ये आपण नेहमी बघत असतो. आणि बघा 13 टॉवरच्या बॅक साईडला एक एक फोकस दाखवतात आम्हाला बघा. आणि हे कुणीही केलं ना आजवर, मी खरंच सॅल्यूट करेन. या संकल्पनेला मी सलाम करेन. कोणाच्या डोक्यात ही संकल्पना आली माहिती नाही, पण ही संकल्पना घेण्यासारखी आहे. बॅक साईडला देखील एक एक फोकस लावलं आहे आणि जेणेकरून जो चेंडू जर हरवला तर तो तुम्हाला सापडेल. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय. नाईटला बऱ्याचदा चेंडू गेलेला परत येत नसो, कुठेतरी ते नुकसान होतं आणि चेंडू जर आपल्याला सापडला आणि मॅच बॉल प्रत्येकाला हवा असतो. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार आपण बघतायत. प्रणवला आणले 11 चेंडूत 14 धावा विजयासाठी इक्वेशन आहे. रामकृष्ण षटकाने थोडीशी आस निर्माण जरूर केली आहे, पण या षटकात कुठेतरी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. उंच आणि गेलाय का लांब आणि गेला लांब सीमा पार. या षटकाने सामना खुला गेलाय, आपल्या बाजूने झुकवलाय आणि धावसंख्या आता मात्र विजयासाठी हवी आहे. एकूण आपण बघितले तर 8. यस तुकाराम पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उंबारली गावचे उद्योजक साहेबांचं मनपूर्वक आणि सरचे स्वागत. 10 चेंडू 8ची गरज आहे विजयासाठी. मैदानाच्या डाव्या बाजूला आपण बघतायत एक रस्ता गेलेला आहे, पण तो रस्ता काही या मैदानासाठी बाधक नाही आहे, धोकादायक नाही आहे. जसं आपण बघितलं की मेट्रो चालली होती निळजेच्या मैदानावरनं, तिला कुठेतरी आमदार साहेबांनी बाजूला सरकवलं. बरीचशी मैदानं आहेत यांच्यावरती काही आरक्षण आहेत. मैदानासाठी संघर्ष अनेक जण करत आहेत. मैदान हळूहळू लुप्त होत चालले आहे. जागेचे भाव गगनाला भिडत आहेत. एक एक फुटासाठी घराघरामध्ये भांडणं होत आहेत आणि अशा परिस्थितीत 5-6 एकड़ जागा, त्यापेक्षा मोठी जागा थर्ड अंपायर वाईट साईड रिव्ह्यू आहे का. आणि हो, तर आमचे अंपायर रमेश मात्रे उर्फ मेके या ठिकाणी आहेत, चेक करतील. MTCवरती या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण बघणार. 4 कॅमेऱ्याची स्पर्धा कव्हर केली जाते. कॅमेऱ्याच्या भूमिकेत भावेश ठाकरे जे मेन कॅमेरा सांभाळत आहेत, प्रसन्न भोईर जे लेफ्ट साईडचा कॅमेरा सांभाळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. यश जो स्टेजवरती सगळ्यांना कव्हर करतोय आणि आमचा सगळ्यांचा लाडका संस्कार फराड ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल. रेंजच्या बाहेर भरपूर उंच होता संस्कार फराड. वयाच्या 10व्या वर्षी त्याने कॅमेरामॅन म्हणून काम सुरू केलं आणि बघा आता तो खूप परिपक्व होत चालला आहे. ज्याला लाडाने सगळे पपलू म्हणतात. तर 7ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. टायमिंग नाही झालं प्रॉपर. चेंडू शॉर्ट लेगला येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एक धाव. फारसा दबाव नाही आहे. मॅच पूर्णपणे एका बाजूने झुकले जरूर आहे, पण 9 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. कधी होतील हा प्रश्न जरूर आहे. आजच्या रात्रीतील हा सामना क्रमांक पहिला आपण बघतायत. यानंतर 40+ फॉर्मॅट सापाड वर्सेस जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आचल 11 नावाळी संघ इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. हलक्या हाताने प्लेस करतायत. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. फिल्डर धावतायत. डीपमधून आल्यात. डीप कव्हरवरनं तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 51. विशालने जी सुरुवात दिली आहे
त्याने पाया रचला. आता फक्त या फलंदाजांना त्याने आणि राहुलने पाया रचला. आता दोघांनाही फक्त इथून कळस चढवणं बाकी आहे विजयाचा. रिक्वायर्ड फक्त 3 आहे. 4 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार आपण बघतायत. प्रणवला आणलंय आणि 4 गोलंदाज नारिवलीने या इनिंगमध्ये आत्तापर्यंत फ्रेश वापरलेले आहेत. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू जाऊ दिलाय. पंचांकडे आशाभूल नजरेने बघतायत पण हा डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक असतील. ॲक्शन रिप्ले बघूया आपण. चांगला चेंडू स्लाइटली बाहेर निघालाय. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न करतायत. अत्यंत चांगली खेळपट्टी आपण बघतायत. पाटा विकेट आणि दोघांनाही साथ देते. बॅट्समन बॉलर एक्सपोर्टिंग विकेट तयार करण्यात आली. हलक्या हातात प्लेस करतायत. सिलिमिड ऑफला फिल्डर जवळ त्या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत आणि धावसंख्या आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू 3 करायचे आहेत. वाजवा. क्या बात है. सचिन भोईर, प्रेमनाथ भोईर, सोमनाथ, श्याम हे सगळे लेजंड प्लेयर आहेत. सोमनाथचे सुपुत्र वेद या ठिकाणी आहेत आणि वेद एक अपकमिंग क्रिकेटर उंबारली संघासाठी तयार होतोय. त्याचे अनेक व्हिडिओज आपण बघत असतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो देखील क्रिकेटचे धडे गिरवणार आहेत यात शंका नाही. आणि वेद सुंदर नाव आहे. हिंदू धर्मामध्ये वेद खरं हे पवित्र ग्रंथ आहेत ज्यामध्ये आपण बघतो की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद आणि ऋग्वेद हा सगळ्यात आपला जुना ग्रंथ आहे आणि वेदाचा अर्थ ज्ञान आहे. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होत आहेत. बघूया पहिल्याच बॉलवरती त्रिपळा उद्ध्वस्त केला आहे. गोलंदाज त्या ठिकाणी रामकृष्णने आणखीन जर 2-3 चेंडू चांगले हाताळले. बघा पायाच्या मधून चेंडू धडकला यष्टांवरती आणि मैदानावरती आणखीन एक विकेटचं पतन काटायच्या. तर 5 चेंडू 3 या विकेटने कुठे का असे ना थोडीशी चिंता वाढलेली आहे. बघा अशा मॅचेस आपण म्हणतो की काटाई जिंकेल पण खेळ अनिश्चिततेने भरलेला. मित्रांनो मला आठवतंय सीताराम भोईरने उंबारलीच्या काय मॅच काढली होती 6 बॉल 2ची आणि नावाईच्या अगेन्स्ट. नवनाथ साळुंखे त्या ठिकाणी आहेत. या कडवट आठवणी असतात मित्रांनो. शेवटी नावाने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत पण उंबारलीची ती मॅच मला आठवते घेसरच्या मैदानावरती झाली होती आणि गारिवली चषकमध्ये तो पराक्रम केला होता. ऑन साईडला हवेत आहे फिल्डर आणि अशा प्रकारे हा झेल टिपला आणि किनेक धक्का. काटे टीमला लागतोय 4था धक्का. विकेट इक्वेशन सुद्धा खेळाडूंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण की मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. ना विकेट नितीन आता समान झाली आहे तशी माहिती आम्हाला भावेश देत आहेत. आणि मॅचमध्ये बघा ही मॅच एका बाजूने झुकत चालली होती ती मात्र आता दोन्ही संघांसाठी समान संधी अशा परिस्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. 4 बॉल 3ची गरज आहे आणि दोघांचे समान विकेट आहेत. नाणेफेकीचा कौल हा काटेच्या बाजूने लागलाय त्यामुळे इथून जर विकेट न गमावता 2 धावा केल्या तर ही मॅच काटे संघ जिंकेल. बघूया
4 चेंडू 3. रामकृष्णने मॅच मध्ये रोमांच निर्माण केलाय. रामकृष्णने या मॅच मध्ये आस निर्माण केली आहे. विजयाचं स्वप्न कुठेतरी निर्माण केलंय त्या रामकृष्णने. ऑन साइडला गॅप मध्ये गेलाय. एक धाव सहजतेने पूर्ण करतील आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3. विजयासाठी हव्यात 2, पण इथून एक धाव देखील रोखावी लागेल. 3 बॉलमध्ये एखादा विकेट आला तर मग 2 कंपल्सरी असतील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन त्या ठिकाणी सरकतोय अमित पाटील, ज्याच्या बॅटमधून 7 धाव आल्यात. 3 बॉल 2ची गरज. रामकृष्ण विचार करतोय कसं रोखू, कुठे फिल्डिंग लावू, काय करावं, काटेला कसं रोखायचं. या 2 धावांपासून जर वंचित ठेवलं तर आपला विजय निश्चित आहे. नारीचे समर्थक देखील मॅच बघतायत. काटेला देखील भरपूर समर्थक लाभलेले आहेत. रामकृष्ण हो समोर आणि हा विनिंग शॉट. सामना फिनिश. सामना जिंकलाय काटे टीमने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना एका बाजूने झुकला होता पण शेवटच्या क्षणी रामकृष्णच्या त्या बॉलिंगने रोमहर्षकता निर्माण केली आणि इथून मात्र हा सामना फायनली जिंकलाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन आपण करूया राजू दादांचं, विनोद दादांचं, संपूर्ण काटेच्या समर्थकांचं. त्या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. आम्हाला माहिती देतील. सपाट 40+ संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची, कारण की जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली 40+ बॅटिंग करण्याचा निर्णय घेते. त्यामुळे मॅच लगेच सुरू करायची. आपल्याला लक्षात घ्या, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. तर मॅच 11 चेंडूत ज्याने 31 धावा केल्या, ज्याने या मॅच मध्ये विजयाचा पाया रचला तो विशाल चौधरी, या संघाचा ओपनर, मॅन ऑफ द मॅच, विजयाचा हिरो, नायक, शिल्पकार, प्लेअर ऑफ द मॅच याचे विशाल चौधरी. तुकाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पण विशालला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एक यशस्वी उद्योजक, उंबारली गावचे, उद्योग क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा असते असे तुकाराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत टॉस बॉक्समध्ये. चला विशाल या लगेचच. मॅन ऑफ द मॅच तुकाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल चौधरी. आणि याच संघाने नारीच्या श्रद्धांजली चषकमध्ये 4था क्रमांक पटकावला होता. विशाल तेव्हाही चमकले होते आणि अर्जुनभाई पाटील यांनी बक्षिसांचा वर्षाव सुद्धा केला होता काटे टीमच्या खेळाडूंवरती. आणि काटे 40+ संघ सुद्धा खेळणार आहे 4थ्या मॅचमध्ये. अभिनंदन विशाल. 31 धावांची इनिंग त्याने साकारली. विशालशी आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत. विशाल सांगते फक्त विशालची बॅट बोलते. अमित एक चांगलं फिनिश केलं आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाने एक सामना जिंकला. हार्ड लक नारिवली संघ. मात्र तुम्ही खूप चांगला खेळ केला, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. खरं तर व्हाईट कार्ड एंट्री त्यांना या स्पर्धेमध्ये देण्यात आली होती उत्सर्ग टीमच्या जागेवरती आणि चांगली मॅच झाली. चला सपाट 40+ फिल्डिंग लगेच लावायची प्लीज. पहिला सामना ठिकाणी संपन्न झालाय आणि यानंतर आपण वळतोय 40+च्या फॉर्मॅटमध्ये. स्क्रीनवरती उत्सर्ग जरूर दाखवतोय पण त्याच्याऐवजी आपण बघितलं की नारिवली खेळलेला आहे. तर कुशल स्पोर्ट्स सापाड 40+ संघ इनॅक्शनमध्ये असणार. त्यांच्यासमोर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आचल 11 नावळी. नाणेफेकीचा कौल नावळीच्या बाजूने लागलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नवनाथ साळुंखे म्हणाले की आधी आम्ही स्कोअर करू, नंतर दबाव टाकू, चेसिंग करताना डोक्याला ताप नको, त्याच कारणामुळे आम्ही बॅटिंग करतो आणि बॅटिंग करून आम्ही अनेकदा मॅचेस जिंकलेले आहेत. तर दुसऱ्या बॉलला सापाडचे कॅप्टन म्हणाले की आम्हालाही बॅटिंग हवी होती. असं पहिल्यांदा घडलं की टॉसच्या दरम्यान दोन्ही कॅप्टन म्हणत होते की आम्हालाही बॅटिंग करायची होती. पण बघूया शेवटी नाणेफेकी त्यांच्या बाजूने नावळीचे लागले आणि मॅचमधला परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे. आणि जशी ही मॅच सुरू होईल या करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. या ऐकूया आजदे गावाचा एक पहाडी आवाज, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा दुमदुमल्या, ज्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्या. आवाज आजदे गावचा, आवाज कल्याण डोंबिवलीचा, आवाज ठाणे जिल्ह्याचा, आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा. ऐकूया आपण नितीन काळन यांना. धन्यवाद.